हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कंगाल एक दिन। तू व्हिडिओ घेतोय का? अरे असं काही म्हटल्यावर कशाला व्हिडिओ घेत असतो? नमस्कार, रविराज साबळे पाटील. पुन्हा तोच विषय, तुमच्या काळजातला, तुमच्या मनातला. तुम्ही फक्त बोलू शकत नाही, मी बोलतोय, कारण की ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. आजचा विषय आहे कृषीप्रधान भारत. आणि या कृषीप्रधान भारतामधला शेतकरी, कायम मागास राहिलेला शेतकरी, या शेतकऱ्याकडे कधीच कोणाचं लक्ष जात नाही. इथल्या ना राज्यकर्त्यांचं जातं ना इथं राहणाऱ्या सगळ्याच माणसांचं. शेतकरी म्हटलं की नाक मुरडल्या जातं, पण कोणालाच माहित नाही शेतकरी नसेल तर आपण जगू का. आपण ज्या वेळेस दिवसभर डॉक्टर, इंजिनियर, खासदार, आमदार किंवा काही काही बिरुद मिरवत असतो नावापुढे, पण ज्यावेळेस दिवसभरातून 3 वेळेस जेवायला ताटापुढे बसता, त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याचीच गरज लागते. तिथं ना डॉक्टर कामाला येतो, ना इंजिनियर कामाला येतो, ना खासदार कामाला येतो, ना आमदार. पण आपण त्याच शेतकऱ्याला विसरायला लागलो. या कृषीप्रधान भारतामध्ये शेतकऱ्याला कवडीची किंमत आहे, आणि त्याच्यावरच आज मला बोलायचंय. माझ्या बोलण्याचा राग मानून घेऊ नका, कारण की हा विषय खूप गंभीर आहे. काल मी माझ्या शेतामध्ये 700 फूट बोर केला, 710 फूट. खूप अत्यल्प पाणी लागलं, 1 इंच पण चालणार नाही एवढं पाणी लागलं. मी येतो मराठवाड्यामध्ये. मराठवाडा, विदर्भ तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कायमस्वरूपी मागास भाग म्हणून तुम्ही ओळखतात. आम्हाला कधी मुख्य प्रवाहात आणल्याच गेलं नाही. आम्हाला आमच्याकडे कधी कोणी लक्षच दिलं नाही. निसर्ग तर आमच्यावर सारखा कोपलेलाच आहे, पण इथं राज्य करणारी लोक पण आमच्याकडे लक्ष देत नाहीत. कायमस्वरूपी मराठवाड्याला आणि विदर्भाला मागासच समजल्या गेलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या मराठवाड्यामधूनच सगळ्या महाराष्ट्राची, भारताची भूक भागते असं म्हणू शकता. कारण आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या विदर्भामध्ये खूप उपजाऊ शेती आहे. पण ती शेती पिकवत असताना मूलभूत सुविधांचाच अभाव आहे, आणि त्याच्यामुळे शेतकरी मागास आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सारखी कर्जमाफी मागावी लागते. रात्री जो 700 फूट बोर केला, बोर चालू झाल्यानंतर जेवढा 500 फूट गेला तेवढा फक्त फुफटा उडला. आणि तो फुफटा होता, तुम्ही निवडणुकीत निवडून आलात म्हणून तो गुलाल होता तुमच्यासाठी. आणि माझा हा आवाज जो आहे, हा आवाज आहे तुमच्या निष्क्रियतेचा पुरावा. याचं कारण म्हणजे मी बोर घेतला, मी पैसे लावले, माझं सगळं, मला शेती पिकवायची आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा इतर कोणाचाही दोष नाही असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. किंवा मुख्यमंत्र्याचा संबंध काय आहे असं तुमचं म्हणणं आहे. मला सांगा, एखाद्या तळ्यावरून कॅनल घेऊन यायचं काम माझं आहे का? आमच्या भागामध्ये एखादा मोठा प्रकल्प पाण्यासाठी राबवणं माझं काम आहे का? किंवा मी एकटा करू शकतो का? जर माझ्या हातामध्ये असतं तर मी आरडलोच नसतो, मी चुना लावून बोंबललोच नसतो सरकारच्या नावाने. पण ही कामं सरकारची आहेत. सरकार कोणासाठी असतं? जनतेसाठी असतं का मुख्यमंत्र्यासाठी असतं? इथल्या जनतेसाठीच आहे ना. जनतेला काय कमी पडलं, काय कमी जास्त पडलं, जनतेला काय पाहिजे, इथल्या लोकांना काय पाहिजे, त्याच्यासाठीच सरकार असतं ना. सरकार कायम आई आणि बापाच्या भूमिकेतच असतं ना. मग मागायचं कोणाकडे? त्यांच्याकडेच मागावं लागेल ना. तरी पण आमच्यातल्याच काही झाकण झुल्यांना मिरची लागते. सरकारबद्दल बोललं, मुख्यमंत्र्याबद्दल बोललं, किंवा अजून कोणाबद्दल बोललं. शेतीला काय लागतं तुम्हाला माहिती आहे? शेतीला फक्त पाणी लागतं. बाकी इतर गोष्टी आम्ही खर्च करून तयारही करू, पण पाणी कुठं आहे? मागचे 2 वर्ष झालं मी ज्या भागामध्ये राहतो, मराठवाड्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यामध्ये माझं गाव आहे, मागचे 2 वर्ष झालं माझ्या शेतामधून पाणीच निघलं नाही. बदलतं हवामान, बदलतं वातावरण, त्याला बरीच कारणं असू शकतात. त्या बदलत्या वातावरणासाठी माझा पण दोष असू शकतो, परंतु त्याच्यावर उपाययोजना कराव्याच लागतील ना. आमच्या धाराशिव जिल्ह्याला 2.5 TMC पाण्याचा खूप दिवसापासूनचा खूप जड मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्या खोलामध्ये मी गेलो नाही, पण आमच्या इथले नेते कायमस्वरूपी निवडणूक आली की म्हणतात, तुमच्या भागाला आम्ही पाणीच आणून देणार, मला फक्त निवडून द्या.
आजपर्यंत मी हेच ऐकत आलोय, जेव्हापासून मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून पण आणि त्याच्या आधीपासून पण, कारण की मातीशी नाळ माझी कायम जोडल्या गेलेली आहे. मी दिखाव्याचा शेतकरी नाहीये, मी तळमळीचा शेतकरी आहे. मी आज पण माझ्या घरी शेणाने सारवलेल्या घरात बसूनच जेवण करतो. मला दाखवायची गरज नाहीये काही. आलं का पाणी? अजूनपर्यंत तर नाही पोहोचलं. मूलभूत सुविधा म्हणजे काय? पाणीच ना. पाणी मिळालं की आम्ही या काळ्या आईमधून सोनं पिकू, आणि आमची ती जात आहे. शेतकरी म्हटलं की एक बियाणं आम्ही शेतामध्ये पुरतो आणि त्याच्यापासून असंख्य हजारो दाणे आम्ही घेतो, हजारो बिया आम्ही उगवतो आणि त्याच्यापासूनच या जगाची भूक भागल्या जाते. म्हणूनच शेतकऱ्याला राजा म्हणलं जातं. पण आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी राजा नाही झालेला आहे, शेतकरी भिकेला लागलेला आहे. शेतकरी सरकारच्या नावाने चिठ्ठ्या लिहून मरायला लागलेला आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायचं झालं की शेतकऱ्यांना काय कमी आहे म्हणून बोलल्या जातं. काही लोक बोलतात शेतकऱ्याला टॅक्स पण लावला पाहिजे, एवढं उत्पन्न भेटतं. शेतकरी टॅक्स भरायला कुठेच कमी नाही. खताची गोणी घेण्यापासून ते पेट्रोल डिझेल, शेतीला ट्रॅक्टरला डिझेल आणण्यापर्यंत सगळीकडे टॅक्सच भरतोय ना. आम्ही पण मुख्य प्रवाहामध्येच आहेत. आम्ही पण या अर्थव्यवस्थेचा कणाच आहोत. आणि तुम्ही ज्या भारतामध्ये राहता त्या भारताला कृषी प्रधान भारत म्हणून ओळखलं जातं. 700 फूट बोर घेतला, एक थेंब पाणी नाही निघलं, 1 इंच पाणी लागलं, काय शेती पिकणार आहे त्याच्यात? शेती मातीत जाऊ द्या, ही उभी पिकं आमची जळून जाऊ द्या. आम्हाला पिण्याचा पाण्याचा पण प्रश्न खूप भयंकर आहे. पण जेव्हा सरकारी किंवा सरकारकडे दाद मागितल्या जाते तेव्हा आमच्या भागाची आणेवारी 50 पैशाच्या वर लागल्या जाते आणि आमच्याकडे दुष्काळ नाही असं जाहीर केलं जातं. खरंच दुष्काळ आहे. तुम्ही जर ग्राउंड लेवलवर येऊन बघितलं असेल किंवा बघणार असाल तर कधी पण माझ्या शेताच्या बांधावर या. तुम्हाला माझं जेवढं शेत आहे तेवढंच थोडंफार हिरवगार दिसेल, बळच. आज मी काय म्हणतात ना, आज रात्री बोर घेतल्यापासून तो फेल गेल्यासारखं झालं ना, मनासारखं पाणी नाही लागलं. तेव्हापासून थोडा नाराज आहे. स्वतःच्या प्रयत्नांवरती कितीही प्रयत्न केले तरी यश भेटत असताना पाण्याच्या बाबतीत माणूस हरून जातो. सरकारने आम्हाला पोरकं केलंय, इथली रयत पोरकी झाली आहे. इथल्या रयतेकडे सरकारचं लक्षच नाही. रयत पोरकी झाली आहे, रयत रणकी झाली आहे. सरकारला दुसऱ्याच प्रश्नांवरती बोलायला वेळ आहे. मग आम्ही काय करायचं? आम्ही या धरती मायेकड, या काळ्या आईकड दाद मागितली, तिच्या उदरातून पाणी काढायचा प्रयत्न केला, पण ती पण नाराज झाली ना. ती पण कधीपर्यंत शेतकऱ्याच्या मागे उभा राहील खंबीरपणे? तिचा पण नाईलाज झाला. बदलत्या हवामान आणि वातावरणीय या बदलांमुळे, निसर्गाच्या कालचक्रामुळे पाणी नाही लागलं. माझे प्रयत्न थकलेत, पण मला सरकारला एकच सांगायचंय, मायबाप सरकार, आमच्या मराठवाड्यामध्ये फक्त पाणी फिरवा. कारण आमच्या मराठवाड्यासारखी उपजाऊ जमीन कुठेच नाहीये. विदर्भामध्ये पाणी फिरवा, कारण तिथं पण शेतकरी शेती करू इच्छितोय, मुख्य प्रवाहात येऊ इच्छितोय. माझी एवढीच विनंती, आम्हाला पाणी दिलं की आम्ही या शेतीमधून सोनं पिकू आणि तुम्हाला पोटाला कधीच काही कमी पडू देऊ नये, एवढी शेतकऱ्याची मोठी दानत आहे. खूप मोठाले प्रश्न उभे असताना तुम्ही काय करायला लागलात? प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही म्हणू शकत ना, किती वेळा बोंबलू. मी चुना लावून बोंबलतोय फक्त, पण मी थकायला लागलोय. त्याचं रिझन सांगतो. मला सांगा, मागचे कितीतरी दिवस झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे महाराष्ट्राचं. सामान्य जनतेला माझा प्रश्न आहे, एखादा प्रश्न तुमच्या हिताचा आला का हो? या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी कमी नाहीये. या महाराष्ट्रामध्ये शेतीचे प्रश्न आवासून उभा आहेत. सामान्य जनता बेहाल आहे महागाईने. आमच्या गावाकडची पोरं शेती पिकत नाही, शेतीला पाणी नाही म्हणून पुण्या मुंबईला जाऊन 15-20 हजाराची चाकरी करतायत. काय परवडतंय? मला सांगा, कोणाला मोठं नाही व्हायचं या जगामध्ये? कोणाला पैसा नाही कमवायचा? कोणाला समाजामध्ये मान नाही कमवायचा? प्रत्येकालाच कमवायचा आहे ना. कसा कमवणार आहे जर एवढी अनास्था असेल? आमच्या शेतकऱ्याचा पोरगा पुण्या मुंबईला जाऊन जेवढं कमवतो तेवढं जर तुम्ही पाणी दिलं तर त्याच्या 10 नाही 1000 पटीनं जास्त कमवेल शेतकऱ्याचा पोरगा. पण त्याचा नाईलाज आहे. नाईलाज काय आहे?
तो इथल्या निसर्गाशी तर लढूच शकत नाही, पण सरकारसोबत पण दोन हात नाही करू शकत. कधीपर्यंत लढणार आहे? सतत जर मुस्काटदाबीच होत असेल तर कधीपर्यंत आवाज उठवणार आहे? शेती करायला आम्ही शेतकरी, तुम्हाला वाटत असेल आमच्या शेतकऱ्याला खूप साऱ्या योजना असतात किंवा अजून काही नसतात. काही योजना जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचेपर्यंत त्या गायब झालेल्या असतात. एक एक वर्ष ठिबकचं अनुदान भेटत नाही. मागचं दुधाला अनुदान होतं ते पण लगेच भेटत नव्हतं, 4-4, 5-5 महिन्यानंतर भेटायचं. कोणतीही योजना आली की मुख्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही, मध्येच गायब होऊन जाते. शेतकऱ्याने कर्जमाफी मागितली की तुम्ही म्हणता शेतकऱ्याला काय कमी आहे. अहो, शेतकऱ्याकडे काहीच नाहीये. या भारतामध्ये शेतकऱ्याला काडीची किंमत नाही आणि तीच खूप मोठी शोकांतिका आहे. तुम्ही मला कोणावरच टीका करायची नाही. आता तुम्ही म्हणताल मग तुम्ही मागचे 75 वर्ष गप्प झोपला होतात का? मी 75 वर्षाचा नाहीये ना. मला आत्ता कळायला लागलंय, मला आत्ता समजायला लागलंय बाबा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. मग जे काही चूक आहे जे काही बरोबर आहे त्याच्यावर आवाज उठवणं कोणाचं काम आहे? तुम्हामांचंच आहे ना. मागच्या सरकारने काय म्हणतात ना, जेव्हापासून भारत स्वातंत्र्य झालाय तेव्हापासून इथल्या जनतेला काही कळूच दिलं नाहीये राज्यकर्त्यांनी. आणि माझा रोष कोणा एका व्यक्तीवर नाहीच आहे. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही आत्ता खुर्चीवर बसलायत ना तर जनतेसाठी कामं करा, गरीब लोकांसाठी कामं करा, कष्टकऱ्यांसाठी कामं करा, शेतकऱ्यांच्यासाठी कामं करा, शेतकऱ्यांच्या पोरासाठी कामं करा. खोटं नाही सांगत, पुढच्या 5-10 वर्षामध्ये शेतकरी आणि शेती बघायला नाही भेटणार हो. खूप वाईट अवस्था होणार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 3.25 लाख हेक्टर शेतजमीन कमी झाली. इथून पुढे पण कमीच होत जाणार आहे. शेती करणारा वर्गच नाही राहणार. आणि ज्याने कोणी या विधात्याने जेव्हा माणसाला बनवलं, माणूस नावाची मशीन बनवली, तिला सगळं काही अवलंबून शेतीवरती ठेवलंय. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही शेतीमधला माल, पिकवलेला मालच खाऊन जगू शकता, इतर कोणतीच गोष्ट तुम्ही खाऊन जगू शकत नाही. आणि शेतकरी संपला ना तर मग काय दगड गोटे वाळू खाणार आहेत का? की खाणार आहेत मेट्रो तुम्ही? की खाणार आहेत तुमचे हे रस्ते होत आहेत 6-6, 10-10 पदरी शेतकऱ्याच्या बोकांडी मारून? अरे सुधरा. आधी मूलभूत सुविधा पोहोचवा शेतकऱ्यांना, शेतकऱ्याला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन या. जसं तुम्ही कृषीप्रधान भारत अभिमानाने सांगता तसं इथल्या शेतकऱ्यांसाठी पण काहीतरी भरीव करा. तेव्हाच हा शेतकरी जगणार आहे, शेतकरी टिकणार आहे. आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्याने, मग तुम्हीच मोठं व्हायचंय का? शेतकऱ्याने मोठं व्हायचंच नाही, शेतकऱ्याने अभिमानाने जगायचंच नाही, शेतकऱ्याने काही कमवायचंच नाही. शेतकऱ्याने कायमस्वरूपी तुम्हाला फोटो द्यायचे, फाटकी कपडे, डोक्यावर हात आणि आबाळाकडे डोकं, आणि तीच दुष्काळाची परिस्थिती. अरे निसर्ग कोपला म्हणून तुम्ही पण कोपणार का? कोणाला दाद मागायची सांगा ना. मी मुख्यमंत्र्यांवर नाही बोलायचं किंवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी नाही करायची. मग तुम्ही सांगा मला कोणाकडे मागणी करायची? मी आक्रोश आहे इथल्या जनतेचा, आक्रोश आहे इथल्या शेतकऱ्यांचा. गुडघ्या एवढाली ज्वारी आली होती आमच्याकडे, पाणी नाहीये म्हणून. खाण्यापुरती ज्वारी झाली, आम्ही विकलंच नाही तर काय खाणार आहेत तुम्ही? तुम्हाला वाटत असेल मी बोंबललो म्हणून मी नाही पाठवला माल. असं लवकरच होणार आहे. एकही शेतकरी तुमच्या मार्केटला माल नाही पाठवणार. त्यामुळं सुधरा. शेतकऱ्याला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन या. शेतीला व्यावसायिक दर्जा द्या. शेतमालांवरती जे भाव आहे त्याला शेतकऱ्याला सन्मानजनक त्याचा भाव द्या. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्या. मूलभूत सुविधा आहेत ह्या फक्त. आम्ही जास्त काही मागत नाहीत मायबाप सरकार तुमच्याकडे. तुम्हाला एक सांगू का, आमचा शेतकरी एवढा समृद्ध आहे ना इथला, त्याला पाणी पुरवलं ना तुम्ही, अहो तो सोनं उगवेल. तो कधीच अशी झोळी पसरणार नाही तुमच्याकडे आम्हाला कर्जमाफी द्या किंवा अजून काही म्हणण्यासाठी. कारण की त्याच्या शेतातून, त्याच्या या काळ्या आईमधून एवढं पिकणार आहे, त्याची ताकद खूप वाढणार आहे. पण तुम्हाला त्या शेतकऱ्याची ताकदच नाही वाढवायची आहे. तुम्हाला कायमस्वरूपी शेतकरी मागास ठेवायचा आहे. शेतकऱ्याच्या पोरांना काही कळून द्यायचं नाही. आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना खोटी आमिष दाखवून त्यांना सतरंजा उचलायला लावायचं, कार्यकर्ता म्हणून मिरवायला लावायचं, त्याच्या डोक्यामध्ये त्याचं ब्रेन वॉश केल्यासारख्या गोष्टी घालायच्या.
त्यालाही समजेन आपण काय करतोय आणि तुम्हालाही समजेल आपण कुणाकुणाला धोका देतोय. मी कितीही आरडलो तरी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल नाही पोहोचेल माहीत नाही, पण एक दिवस ही ठिणगी वनवा नक्कीच पेटवणार ही मला आशा आहे. आणि शेतकऱ्यांना सुधरा गड्या. आजपर्यंत खूप जाती धर्मावर मतदान केलं, इथून पुढे शेतकरी नावावरती मतदान करा, शेतीच्या प्रश्नांवरती मतदान करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथून पुढे खूप अवघड आहे आपली परिस्थिती, आपल्याकडे बघणारं कोणी नाहीये. आपण कितीही गुलाल उधळला यांच्यासाठी तरी आपल्यासाठी हे कधीच उभा राहणार नाहीत. शेतकऱ्याच्या पोरांनो, बेरोजगारीचा प्रश्न तुमच्या समोर किती मोठा उभा आहे तुम्हाला बी माहिती आहे. तरी पण तुम्ही त्या नेत्यांना बापच म्हणत असाल आणि बापाला म्हणत असाल तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तर तुम्ही तुमच्या गिरेबान स्वतःमध्ये झाकण्याची गरज आहे. खरंच गरज आहे. परिस्थिती खूप वाईट होत चाललेली आहे. कोणी काही बोलायला गेलं की त्याचं तोंड दाबलं जातं आणि वाग काय म्हणतात ना, हे बोलणंही म्हणजे काय म्हणतात ना, जी आमिष दाखवली जनतेला, इथल्या लोकांना, की आज राज्यकर्त्यांवर म्हणायची वेळ आली आहे पैशाचं सोंग करता येत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी कवरपर्यंत सोंग करायचं, आमच्या शेतकऱ्यांनी कधीच कमवायचं नाही का? तुम्हाला जसं राज्य चालवताना पैशाचं सोंग नाही करता येत, आमचा शेतकरी तर फाशी घेऊन मरायला लागला. वाईट अवस्था आहे. माझी सरकारला परत एकदा विनंती आहे, तुम्ही जे अधिवेशन किंवा तुम्ही जे विधानसभा विधान परिषदेमध्ये बोलता, वाचाळवीरांवरती तुम्ही काही घेऊन येता, कधीतरी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती पण बोला, इथल्या जनतेच्या प्रश्नांवरती तरी बोला आणि करा काहीतरी शेतकऱ्यांसाठी. नाहीतर आम्हाला पण लाज वाटू नये इथल्या शेतीला आणि शेतकऱ्याला नाव. म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे की आपण जेव्हा कृषीप्रधान भारत म्हणतो तेव्हा मला माझी लाज वाटते की मी या कृषीप्रधान भारतामध्ये एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला काडीची बी किंमत नाही आहे. तुम्हाला परिस्थिती बदलावी लागेल, शेतकऱ्याकडे बघावं लागेल, शेतकऱ्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवावा लागेल आणि ते तुमचं कर्तव्य आहे. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याकडे लवकरात लवकर बघाल, मराठवाडा विदर्भासाठी काहीतरी भरीव प्रकल्प तयार करताल, इथल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवाल आणि शेतकऱ्याला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येताल. आम्ही पण अशी कॉलर टाईट करून जगू आणि तुमच्या नावाने आनंदोत्सव साजरा करू. आमची एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्या चांगल्या कामाला चांगलं म्हणायला आम्हाला काहीच वाईट नाही वाटणार. पण तुम्ही असंच पाशवी अत्याचार करत राहिले इथल्या रयतेवरती, इथल्या जनतेवरती, तर आवाज नक्कीच उठवावा लागेल. आणि शेतकऱ्यांना आवाज उठवायला शिका. एक दिवस ही ठिणगी वनवा पेटवणार आणि आपल्या या शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात घेऊन येणार. धन्यवाद.